सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केलेल्या आरोपांवर शिवसेनेनं पलटवार केलेला आहे, तो पाहूयात। एखाद्या हॉटेलच्या लेटरेडवर इंग्रजीतनं लिहून अशा पद्धतीचे कॉल्स झालेत, अशा पद्धतीची यंत्रणा जर कोण तयार करत असेल तर तो कागद पुरवठा करणारा पुरवठा अधिकारी कोण आहे याची सखोल चौकशी झाली पाहिजे। कालच शिवसेना म्हणून आम्ही आमची भूमिका मांडलेली आहे आणि त्या सखोल चौकशीतनं पुढे येईल। आज देशाच्या राजकारणामध्ये एनडीए मधले ते 3 नंबरचे नेते आहेत, त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांना कोण त्यांच्यावर टीका करतंय, बदनामी करतंय याच्यापेक्षा त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी काम केलंय आणि सर्वसामान्यांचा बुलंद आवाज म्हणून एकनाथ शिंदे साहेबांकडे बघितलं जातं। हे महाराष्ट्रानं विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दाखवलंय आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये देखील दाखवलंय। अंजली दमानिया म्हटले की मला मुख्यमंत्री कार्यालयातील सीडीआर मिळालेला नाही। याच्यावर मुख्यमंत्री कार्यालयाने उत्तर दिलं पाहिजे, पोलिसांनी उत्तर दिलं पाहिजे। महाराष्ट्रात डीजी आहेत, पोलीस कमिशनर आहेत, खरं तर त्यांनी याच्यावर तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा, मला विचारण्यापेक्षा।